Headlines, Prayojak, Sofa Factory, the complete living solutions under one roof. बारावी परीक्षांमुळे पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूक मतदानाची तारीख बदलली। आता 27 ऐवजी 26 फेब्रुवारी रोजी होणार मतदान। कसबा चिंचवड पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक। शिवसेना भवनात होणाऱ्या बैठकीला आदित्य ठाकरे आणि संजय राऊत राहणार हजर। राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। मात्र शहांसोबत विस्ताराबाबत चर्चा झाली नसल्याचंही दिलं स्पष्टीकरण। दौंड तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदी पात्रात सापडलेल्या एकाच कुटुंबातील मृतदेहांचं उकललं गूढ। भावावर करणी केली म्हणून केली कुटुंबाची हत्या। पोलिसांनी केली 7 जणांना अटक। पुण्यात उरुळी कांचनमध्ये इंस्टाग्रामवर ठेवलेल्या स्टेटसवरून कॉलेजच्या 2 गटांमध्ये हाणामारी। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 500 रुपयांच्या वादातून टुरिस्ट व्यावसायिकाची हत्या। गॅरेज मालकाला केली अटक। जुन्नरच्या आळेफाटा इथली धक्कादायक घटना। मुस्लिम समाजाप्रमाणे इतर समाजातील नागरिकांना देखील मुंबई विमानतळामध्ये प्रार्थना करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या। नाशिकमधील साधू महंतांच्या वतीनं केली मागणी। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनाला आली जाग। अवैध उत्खननाची वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी। खाण माफियांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता। देशातील सोन्याच्या दरात आतापर्यंतची विक्रमी वाढ। सोन्याचा दर प्रति तोळे 57,362 रुपयांवर, तर चांदी प्रति किलो 68,000 स्थिर। आणि जम्मूच्या बनिहाल भागात बर्फावरून घसरल्यानं कार उलटली। अपघातात 3 जण जखमी। धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद।